माहितीये का, कधी-कधी ना सगळ्यात मोठे धडे आपल्याला अगदी साध्या-सुध्या गोष्टीतून मिळतात. आज आपण अशाच एका पानाचं रहस्य उलगडणार आहोत. हे पान दिसायला तर खूपच साधं आहे, पण खरं सांगतो यात शिकण्याची एक जबरदस्त पद्धत लपलेली आहे. चला तर मग बघूया हे एक पान मुलांना वाचायला शिकवतं तरी कसं. हे पान बघा जरा. पहिल्यांदा बघितल्यावर काय वाटतं? लहान मुलांच्या पुस्तकातलं एक साधंसं पान आहे, बरोबर ना? पण थांबा, या साध्या दिसणाऱ्या पानाच्या मागे ना एक खूप विचारपूर्वक केलेली रचना आहे. आणि हीच रचना मुलांच्या साक्षरतेचा पाया इतका इतका मजबूत करते की ते आयुष्यभर विसरणार नाहीत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की हे एक पान मुलांना वाचायला शिकवतं तरी कसं? चला, आता आपण मिळून या कोड्याचं उत्तर शोधूया. या साध्या पानाचं सगळं रहस्य ना ते त्याच्या रचनेत दडलेलं आहे. म्हणजे बघा, यातला प्रत्येक अभ्यास हा आधीच्या अभ्यासावर आधारलेला आहे. शिक्षणशास्त्रात याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. अगदी सोपं आहे. जसं आपण एखादी इमारत बांधताना एक एक मजला चढवत जातो ना, तसंच इथे ज्ञानाचा एक एक टप्पा पार केला जातो. आणि त्यामुळे काय होतं, शिकणं सोपं आणि एकदम पक्कं होतं. म्हणजे हे पान काय करतं, तर शिकणाऱ्याला एका ठरलेल्या मार्गावरून पुढे घेऊन जातं. कुठून कुठे? ते चित्रांसारख्या ठोस, डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींपासून ते शब्दांसारख्या अमूर्त म्हणजे चिन्हांपर्यंत. चला तर मग आता या प्रवासातल्या अगदी पहिल्या टप्प्याकडे वळूया, चित्रांपासून आवाजापर्यंत. तर पहिला अभ्यास अगदीच सोप्पा आहे. फक्त चित्र बघायचं आणि त्याचं नाव सांगायचं. कावळा, ससा, माठ, भेंडी. इथे कुठेही काही लिहिलेलं नाहीये, काही नाही. फक्त चित्र ओळखणं आणि त्याचा उच्चार करणं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इथेच मुलांच्या मनात ती वस्तू आणि तिचा आवाज यांचं एक घट्ट नातं तयार होतं. यालाच म्हणतात व्हिज्युअल रेकग्निशन किंवा दृश्यात्मक ओळख. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डोळ्यांनी वस्तू, नमुने किंवा चिन्ह ओळखण्याची आपल्या मेंदूची ताकद. आणि हाच तो पाया आहे ज्याच्यावर या पानावरील पुढच्या शिक्षणाची संपूर्ण इमारत उभी राहणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय, जिथे शब्द आणि चित्र यांना जोडलं जाणार आहे. आता ह्या दुसऱ्या अभ्यासात बघा काय बदल दिसतोय. आता प्रत्येक चित्राखाली त्याचं नाव लिहिलेलं आहे. कावळा, ससा, माठ, भेंडी. खरी जादू इथेच घडते. मुलांच्या ओळखीचं चित्र आणि हा नवीन लेखी शब्द यांच्यात एक थेट संबंध जोडला जातो. वस्तू आणि चिन्ह यांच्यातला पूल इथेच बांधला जातोय. आता तिसरा अभ्यास बघूया. इथे गंमत बघा, शब्द आणि चित्र यांची जागा बदललेली आहे. सगळं मिक्स आहे. मग शिकणाऱ्याला काय करायचंय? पहिलं चित्र बघायचं, दुसरं त्यासाठीचा योग्य शब्द शोधायचा, तिसरं रेष शोधून त्यांची जोडी लावायची, आणि चौथं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून ते चित्र आणि शब्दाचं नातं आहे ना, ते अजूनच पक्कं होत. आणि आता आपण पोचलोय या पानावरील शेवटच्या आणि सगळ्यात जास्त चॅलेंजिंग खेळाकडे. हा आहे अमूर्त जुळवणीचा खेळ. जरा या दोन चित्रांची तुलना करा. डावीकडे काय होतं? आपण चित्र आणि शब्दांची जोडी लावत होतो. पण आता उजवीकडे बघा, चित्रांची मदत पूर्णपणे काढून टाकली आहे. इथे फक्त एका शब्दाला त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या शब्दाशी जोडायचं आहे. म्हणजे ठोस, दिसणाऱ्या गोष्टींकडून थेट अमूर्त म्हणजे फक्त चिन्हांच्या दुनियेकडे. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रवास आहे. ही खरंच खूप मोठी ओढी आहे. शेवटचा अभ्यास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर निव्वळ चिन्हांची ओळख तपासणं आहे. चित्रांच्या मदतीशिवाय शब्द ओळखता येणं हा अस्खलित वाचनाच्या दिशेने एक प्रचंड महत्त्वाचा टप्पा आहे. तर मग प्रश्न येतो की ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते? चला, या टप्प्याटप्प्यांच्या रचनेमागची हुशारी काय आहे ते समजून घेऊया. याला आपण असंही म्हणू शकतो की प्रत्येक टप्पा हा एका विटेसारखा आहे. एक एक वीट काळजीपूर्वक रचून साक्षरतेचा एक मजबूत पाया तयार केला जातोय. प्रत्येक अभ्यास पुढच्या जरा जास्त कठीण अभ्यासासाठी जमीन तयार करतो. आणि यामुळे काय होतं? मुलांचा आत्मविश्वास वाढत जातो. तर मग बघा, या एका साध्या पानातून काय काय साध्य होतंय. 1. दृश्यात्मक स्मरणशक्ती वाढते. 2. शब्द ओळख पक्की होते. 3. अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित होते. 4. वाचनासाठी एक भक्कम पाया तयार होतो. 5. शिकणारा अगदी सहजपणे ठोस गोष्टींकडून प्रतिकात्मक गोष्टींकडे वळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टप्प्याटप्प्याने यश मिळत गेल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, जो शिकण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचा असतो.
तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या आजूबाजूला अशा अजून कितीतरी साध्या सोप्या गोष्टी असतील ज्यांच्यात शिकण्याची अशीच एखादी अद्भुत पद्धत लपलेली असेल. मग ते आपले जुने खेळ असोत किंवा अगदी स्वयंपाकघरातल्या वस्तू. आपल्या अवतीभोवतीच्या या साध्या गोष्टीत दडलेली ही विचारपूर्वक केलेली रचना शोधण्याचा प्रयत्न करायलाच हवा नाही का?